कल्लेहोळगाव उजगाव मतदारसंघ जिल्हा बेळगाव येथील सर्वे नंबर 123 2 एकर 20 गुंठे आणि सर्वे नंबर 124 1 एकर 30 गुंठे ही शेतीची जमीन आमच्या नावावर महसूल नोंदणीमध्ये असून सदर जमीन आमच्याकडे कायदेशीररित्या आहे। परंतु अमित प्रभाकर कोरे आणि संतोष शंकरप्पा मुनवळी यांनी आमच्या परवानगीशिवाय आमच्या माहितीत न आणता दुर्भावनापूर्ण आमच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असून दिनांक 9 मार्च 2025 रोजी आमच्या शेतामध्ये लावलेल्या सुमारे 300 काजूची झाडे त्यांनी तोडून नुकसान केले आहे। नीता शंकर राक्षे आमची शेती 150 एकर शंकर नळकर आणि प्रभाकर कोरे अमित कोरे यांनी सगळे आमची ताब्यामध्ये घेतले। त्यांना आम्हाला तिथे जायलाच देत नाही। त्यांनी आमची गोर म्हणा सगळं आम्ही चारवायला निघतो, शेती करायला जातो। तो ट्रॅक्टर नांगरायला गेल्यावर पण त्यांनी अडवत आहोत। ते सिक्युरिटी ते आम्हाला धमकी देत बंदूक दाखवत होते आणि आम्हाला तिथं गेला तर तुम्ही कशाला आला तिथे मला ते मारतो म्हणत होते। पण आम्ही तिथे भिवून 2-3 वर्ष गेलोच नाही। त्याने आता आम्हाला मारतात म्हणून तिथं आमच्या शेतामध्ये सगळीच लोक गेली नाही, ती आल्या तेवढी सगळीच। आणि त्यांनी पसवून आम्हाला जमीन घेतली। तुमची किती एकर जमीन आहे? आमची 5 एकर आमची उताराचं नाव आहे। होय, आमचं सगळं आहे। आम्हाला पसवूनच त्यांनी सगळ्यांना हे केले, ते तेवढ्या सगळ्या लोकांना पसवलेत त्यांनी। आणि आम्हाला आता आमची फॅमिली लय आहे मोठी, आमच्या घरातली आम्ही 100 माणसं 150 माणसं आहोत। आम्ही कसं पोट भरून घ्यायचं? हे ऊन लागायला डोकं फुटतं। 100 रुपये देतात दिवसभर शेतात राबायला आम्हाला। एवढ्या माणसांची कशी आम्ही पोटं भरायची सांगा? काय नोकरी लावतो, मिलिटरीत घालतो, इंजिनियर करतो म्हणून तो आम्हाला इंजिनियर करूच लावून तुला का मिलिटरीत घालूला आहे? आम्ही शेतात जाऊन दररोज 100 रुपये आम्हाला आमचं पोट भरतं। पोरांचं शिक्षण करायचं का आमचं पोट भरून घ्यायचं? म्हणे त्यांनी मंत्री म्हणून पैशाच्या हुद्द्यावर बसलेत, आम्ही कशावर बसायचं? आमचं थोडं शेत आहे, त्या शेतावर आमचं पोट भरणार आम्ही। दुसऱ्या आम्ही लोकांच्या शेतात तर जायलो, आम्ही बोलवला तर जातो तर आम्ही घरात बसायचं। आम्ही चूर पिटली लाकडं हात राहिलं तर रांधायचं नंतर ग बसायचं। कसं करायचं आता आम्ही मुलांना गुण आमच्या आजोबांनी कसलेले आता सासू सासरे कसायलेत। आता आम्ही त्याच्यात आता आम्ही सुना आलो। आमच्या सासऱ्यांना म्हणतो आमची शेती कुठं आहे? त्यांनी काय सांगतील आम्हाला? इकलो म्हणून सांगतील, पैसे घालो म्हणून सांगतील, काय सांगतील? आता हे आमच्या यामुळे वरील नमूद जमिनीवर पुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी त्वरित प्रतिबंधक उपाययोजना करावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती आहे। आमच्यासह इतर शेतकऱ्यांच्या जमीन सुरक्षित राहाव्यात यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी ही मागणी करत आहोत। आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई कराल आणि आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।